उद्या आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांती दिवशी प्रत्येक सुवासिनी महिलेनं आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी, कुटुंबातील व्यक्तींना चांगलं आरोग्य लाभावं आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश यावं यासाठी ह्या मकर संक्रांती दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी, महत्त्वाची कामं, सेवा आपल्या घरामध्ये सकाळी करायच्या आहेत. तर ह्या कोणत्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सुद्धा, आपले पितृदोष दूर होण्यासाठी सुद्धा आपल्याला एक छोटासा घरामध्ये उपाय करायचा आहे. त्यासोबतच आपल्याला गाईला सुद्धा एक वस्तू अशी खाऊ घालायची आहे. या सर्व विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयच्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 14 जानेवारी 2026 या दिवशी आहे मकर संक्रांती आणि वार आहे बुधवार. आपल्या नवीन वर्षातील हा पहिला सण आहे बघा. आणि नवीन वर्षातील पहिला सण हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप विशेष महत्त्व आहे. कारण मकर संक्रांती दिवशी आपण जास्त करून सूर्यदेवांची पूजा करतो, उपासना करतो. मकर संक्रांती हा सुवासिनी महिलांसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. मकर संक्रांती दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. यासाठी आपण मकर संक्रांत साजरी करतो. त्याचप्रमाणे मकर संक्रांती दिवशी आपण दुरावलेले नातेसंबंधात एक गोडवा निर्माण व्हावा यासाठी सुद्धा आपण मकर संक्रांती हा दिवस साजरा करत असतो. मकर संक्रांती दिवशी आपल्याला जी महत्त्वाची कामं, ज्या सेवा करायच्या आहेत बघा, त्या सेवा जेव्हा सुवासिनी महिला करते ना, तेव्हा त्या कुटुंबाची प्रगती होते. कारण सुवासिनी महिला ही त्या घराची लक्ष्मी असते आणि तिने केलेल्या चांगल्या कामावर त्या कुटुंबाची प्रगती अवलंबून असते. यासाठी प्रत्येक महिलेनं आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या घरामध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे कामं किंवा ज्या गोष्टी सांगणार आहे ना, त्या गोष्टी तुम्ही सर्व करा. मकर संक्रांती दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर बघा, मकर संक्रांत हा दिवस सूर्यदेवांची सेवा, पूजा, उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत येते आणि हा पूर्ण पौष महिना जो असतो तो सूर्यदेवांची पूजा करण्यासाठी खूप महत्त्वाचा महिना मानला गेला असतो. त्यामधील मकर संक्रांत हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर आपलं अंघोळ वगैरे सर्व झाल्यानंतर प्रथम आपल्याला पहिलं काम करायचं. झाल्यानंतर आपल्याला कुठेही हात लावायचा नाही. कोणत्याही प्रकारच्या गोष्टी न करता आपल्याला बाहेर यायचं आहे अंघोळ झाल्यानंतर आणि दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तुती पठण करायची आहे. पितृस्तुती ही आपल्याला दक्षिणेला तोंड करून त्या दिवशी घरामध्ये पठण करायचे आहे. मकर संक्रांती दिवशी पितृस्तुती पठण केल्यानंतर आपले पितर आपल्यावर खुश होणार, आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळतो. यासाठी ही सेवा घरामध्ये चुकवू नका. प्रत्येक घरातली जी व्यक्ती असेल तिनं पितृस्तोत्र पठण केला तरीसुद्धा चालू शकतं. सुवासिनी महिलेने केले तरीसुद्धा चालेल किंवा त्या घरातील पुरुष असेल किंवा एखादी महिला असेल त्या महिलेने केलं तरीसुद्धा चालेल. पितृस्तुती स्तोत्र पठण त्या दिवशी दक्षिणेला तोंड करून पितरांसाठी. तर आता हे काम झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर काय करायचं, तर तोंड वगैरे स्वच्छ धुवायचं, तोंडावरती पाणी घ्यायचं, पाय धुवायचे आणि त्यानंतर पुढच्या कामाला लागायचं. तर त्या काम करायचं आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे करायची आणि त्यावेळेला आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. आता सूर्यदेवाला त्या दिवशी अर्घ्य देणं खूप म्हणजे खूप गरजेचं असतं आणि खूप महत्त्वाचं आहे बघा. मकर संक्रांती हा दिवस सूर्यदेवाची सेवा करण्यासाठी, उपासना करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला गेला आहे. आणि तुम्ही ह्या दिवशी जर सूर्यदेवांना अर्घ्य दिलं तर तुम्हाला सूर्यदेव तुमच्यावर प्रसन्न राहतात आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं चांगलं आरोग्य राहतं, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतं. यासाठी आपल्याला मकर संक्रांती दिवशी न चुकता सकाळी लवकर उठल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य हे नक्कीच द्यायचं आहे. आता अर्घ्य देत असताना आपल्याला काय करायचं, तुमच्या घरामध्ये जो तांब्याचा तांब्या असतो बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये एक तांब्याचा तांब्या नक्कीच असतो आणि जरी नसेल तरी तुम्ही साधा तांब्या घेतला तरी चालेल. त्या तांब्यामध्ये आपल्याला जल घ्यायचं आहे, म्हणजेच पाणी घ्यायचं आहे शुद्ध. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळे तीळ टाकायचे आहेत किंवा पांढरे तीळ. काळे किंवा पांढरे तुम्हाला जे तीळ मिळतील ते तुम्ही तीळ त्याच्यामध्ये पाण्यामध्ये टाकायचे. त्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये हळदी कुंकू, अक्षदा, एक फूल असेल तर ते फूलसुद्धा पाण्यामध्ये टाकायचं आणि हे जे पाणी असेल ते आपल्याला त्या पाण्यानं आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे. ही गोष्ट किंवा हे काम खूप महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकानं आपल्या घरामध्ये मकर संक्रांती दिवशी नक्कीच करा. आता त्यानंतर बघा, मकर संक्रांत आहे म्हटल्यानंतर आपल्या स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला नक्कीच त्या दिवशी
घालायचा आहे बघा. स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला एक वेळा पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे, एक वेळा स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. पुरुष सुक्ताचं 16 वेळा पठण करणं शक्य असेल तर 16 वेळा करा. स्त्री सुक्ताचं 16 वेळा करणं शक्य असेल तर 16 वेळा करा. नसेल शक्य तुम्हाला, कारण मकर संक्रांत म्हटल्यानंतर खूप घाई गडबड असते आपल्या घरी, त्यासाठी तुम्ही त्या दिवशी जरी एक वेळा पुरुष सुक्ताचं पठण केलं आणि एक वेळा स्त्री सुक्ताचं पठण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर स्वामी महाराजांचं ही ना तर आवडीत स्वामींना लावायचं. फोटो असेल तर फोटोसुद्धा अशाच प्रकारे पूजन करून घ्यायचं, स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा. आता स्वामींच्या मूर्तीला अभिषेक केल्यानंतर आपल्याला सर्व देवांना त्या दिवशी अभिषेक करून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण सूर्यदेवाची सेवा उपासना करतो तेवढीच आपल्याला आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची सुद्धा त्या दिवशी सेवा उपासना आपल्या घरामध्ये करायची आहे. सर्व कुलदेवी कुलदेवतांना सुद्धा अभिषेक देवालयातील घालून घ्यायचा आहे. सर्व देवांची पूजा करायची आणि त्यानंतर प्रत्येक महिलेनं बघा त्या दिवशी न चुकता आपल्या हुंबरट्याचं पूजन करायचं आहे. आता आपल्या अंगणामध्ये सण आहे म्हटल्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटीशी रांगोळी नक्कीच काढायची आहे. तुम्हाला मोठी रांगोळी काढणं शक्य असेल तर मोठी काढा. त्यातून जर मोठी नसेल, घाई गडबडमध्ये काढणं शक्य तर एक छोटीशी का होईना आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला हुंबरट्याचं पूजन करायचं. हुंबरट्याचं पूजन कसं करायचं, त्या दिवशी आपल्याला न चुकता हे कामं ह्या सेवा घरामध्ये करायच्याच आहेत. तर तुम्हाला थोडंसं गोमूत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. तुमच्या घरामध्ये गोमूत्र नसेल तर तुम्ही गुलाबजल घेतलं तरी चालेल, गुलाब पाणी घेतलं तरी चालेल, किंवा शुद्ध जे तुमच्या घरामध्ये पाणी असतं नॉर्मल ते पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये जरी हळद टाकून त्यानं जरी तुमच्या उंबरट्याला लेपन केलं तरी चालेल. उंबरट्याला लेपन करून घ्यायचं. उंबरट्याला हळदी कुंकू लावायचं. उंबरट्यावर एक छोटंसं ह्या साईडला आणि डाव्या साईडला उजव्या साईडला एक एक फुलं ठेवायची कोपऱ्यामध्ये. त्यानंतर उंबरट्याला आपल्याला रांगोळी काढायची एक छोटीशी, उंबरट्यावर पूजन करायचं हळदी कुंकू वाहून. आणि त्यानंतर आपल्याला ही कामं सर्व झाल्यानंतर देवपूजा, तीळ, हे सर्व पदार्थ आपण एकत्र घेतो आणि त्याची पूजा आपण घरामध्ये करत असतो. ह्यालाच आपण सुगड पूजन म्हणतो. त्याचप्रमाणे ह्या दिवशी सुगड पूजन करून आपल्या घरामध्ये आपण सुवासिनी महिला या हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवत असतात. सुगड पूजन करणे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम करणे हे खूप महत्त्वाचा मानलं गेलेलं आहे. कारण आपण जेव्हा ह्या सर्व गोष्टी घरामध्ये करतो त्यावेळेला त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होत असते. त्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं आरोग्य चांगलं राहतं आणि प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येतं. आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड वास करते. आपल्या घरामध्ये येणारा पैसा टिकून राहतो. आपल्या घरामध्ये सुख शांती येते आणि आपल्या घरामध्ये एक समाधानकारक वातावरण निर्माण होतं. यासाठी आपल्या घरामध्ये सुगड पूजन ही आपण मकर संक्रांती दिवशी केली जाते आणि हळदी कुंकवासुद्धा कार्यक्रम आपण ह्या दिवशी केला जातो. तर तुम्हाला सांगायचं आहे की सुगड पूजन हे आपल्याला सूर्यदेवांची पूजा वगैरे सर्व करायची आहे सकाळी, आणि त्यानंतर आपल्याला मकर संक्रांती दिवशी हे सुगड पूजन करायचं असतं. तर आता हे सर्व झालं तर त्या दिवशी अजून आपल्याला काय करायचं आहे, देवाची पूजा करतो, आपल्या कुलदेवीची पूजा करतो, सेवा करतो, उपासना करतो. त्याचप्रमाणे आपण पितरांसाठी म्हणजे आपल्या पितृदोष कमी व्हावा यासाठी सेवा उपासना सर्व करत असतो बघा. तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या दिवशी ना गाईला सुद्धा एक वस्तू अशी खाऊ घालायची आहे. गाईला जेव्हा तुम्ही ही वस्तू खाऊ घालणार त्यावेळेला तुमच्या घरामध्ये सर्वांचं आरोग्य चांगलं राहणार. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येणार. आपल्या घरामधील दुःख, अडचण, संकट हे सर्व दूर निघून जाणार. कारण गाई ही गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात बघा, आणि ज्या गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात त्या गायीनं जेव्हा आपण एखादा पदार्थ खाऊ घालतो तेव्हा आपण सर्व देवांचा आशीर्वाद, कृपाशीर्वाद आपल्याला मिळतो. यासाठी न चुकता प्रत्येक सुवासिनी महिलेनं मकर संक्रांत दिवशी आपल्या जवळपास जर गौरक्षण असेल किंवा गाईचा गोठा जरी असेल किंवा तुमच्या जवळपास एखादी गाई असेल तर तिथं जावा आणि गाईच्या पायावरती थोडंसं पाणी टाका, जल अर्पण करा. नसेल तुम्हाला जल अर्पण करणं, पूजा करणं गाईची जरी शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि जाताना तुम्हाला गाईसाठी एक चपाती बनवून घेऊन जायची. तर चपाती बनवत असताना आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे, थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. ह्यानं आपल्याला एक चपाती बनवायची आहे आणि ही चपाती आपल्याला घेऊन जायची आहे गाईसाठी. तर त्यावेळेला जेव्हा जाऊन तिची जर पूजा करणं शक्य असेल तर पूजा करा. नसेल शक्य तर तुम्ही लांबूनच तिला नमस्कार करा, तिला हळदी कुंकू व्हा आणि तुमच्याजवळ जी चपाती आहे ती तिथं त्यांच्या शेजारी जी एखादा व्यक्ती असतो बघा, जी गाईच्या गोठ्यामध्ये एखादी व्यक्ती असते त्या व्यक्तीच्या जवळ ती चपाती द्या, म्हणजे ती तिला खाऊ घालेल. तुम्हाला जर स्वतः खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही जवळपासच्या एखाद्या व्यक्तीला देऊन सुद्धा हे करू शकता. पण हे करणं त्या दिवशी खूप महत्त्वाचं आहे. कारण गाई ही आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला हे खूप महत्त्वाचं स्थान आहे.
कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात आणि जेव्हा आपण गाईला काही पदार्थ खाऊ घालतो, गाई जेव्हा आपण दिलेले पदार्थ खाते तेव्हा आपल्याला तेवढ्या सर्व देवांचा 33 कोटी देवांचा आशीर्वाद मिळतो. ह्यासाठी गाईची पूजा त्या दिवशी करायची आहे. गाईला आपल्याला हा एक पदार्थ खाऊ घालायचा आहे. एखाद्या जवळपासच्या व्यक्तीला आपल्या घरामध्ये जेवणासाठी सुद्धा बोलवा. कारण मकर संक्रांत दिवशी आपण आपल्या घरामध्ये पुरणपोळीचं जेवण बनवलं असतं आणि आपल्या घरातून जर एखादी व्यक्ती जेवून गेली तर ते पुण्यसुद्धा आपल्याला नक्कीच मिळतं. तर काही अशी कामं होतीत की मकर संक्रांत दिवशी प्रत्येक सुवासिनी महिलेला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळावं, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे, ह्यासाठी आपल्या घरामध्ये ही कामं, ही गोष्टी किंवा ह्या सेवा म्हणा, उपासना म्हणा किंवा उपाय म्हणा, या सर्व मकर संक्रांत दिवशी नक्कीच करा. तुम्हाला एक सांगते की विशेष दिवशी केलेल्याचं फळ आणि विशेष दिवशी आपण ज्या सेवा करतो, उपासना करतो, त्याचं फळ हे आपल्याला त्वरित मिळत असतं. आणि नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, त्यासाठी मकर संक्रांत हा पहिला नवीन वर्षातला सण आहे की जेणेकरून येणारे जे महिने असतील, येणारे जे दिवस आहेत, ते आपल्या प्रत्येकाला सुख समृद्धीचे जाईल, चांगला आरोग्य देईल. यासाठी ह्या सेवा उपाय नक्कीच घरामध्ये करा. भोगीच्या, मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि स्वामी महाराज ह्या येणाऱ्या वर्षामध्ये तुमच्या सर्वच इच्छा, मनोकामना नक्कीच पूर्ण करतील. तुमचं आरोग्य सर्वांचं चांगलं ठेवतील, ही स्वामीचरणी प्रार्थना.